जाऊया, आदित्य ठाकरे बोलतायत. झाल्यानंतर तुम्ही हाऊसमध्ये स्टेटमेंट करता, तुमच्या नंतर उपमुख्यमंत्री बोलतात, अजून पेटवापेटवी करायला, हे सगळं ठीक आहे. पण तुम्हाला सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडू द्यायची, हे किती योग्य आहे? आदित्यजी, आज लोकसभेत भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांची केली. शिवाजी महाराजांचा पूर्वजन्म बघा, एक तर भाजपचे स्वतःचे हिरोज कुठचे नाही आहेत, दुसऱ्यांचे हिरो ढापलेले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल कोणाचे होते? काँग्रेसचे. कितीतरी नेते आहेत. म्हणजे आधी महात्मा गांधींबद्दल पण म्हणजे ते त्यांनी स्वच्छ भारतला त्यांच्याच चष्म्याचं हे घेतलेलं. स्वतःचे हिरो नाही, दुसऱ्यांचे हिरो ढापायचे आणि मग अशी तुलना करून आपले जे महापुरुष आहेत त्यांचा अपमान करायचा. छत्रपती शिवरायांची तुलना कोणावरही केली तर ती छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. ज्या देशामध्ये ज्यांनी डिमॉनिटायझेशन केलं, देशात आपण पाहतोय मणिपूरसारखी घटना घडलेली, अजून तिथे जात नाही आहेत. मला वाटतं त्यांची तुलना महाराजांबरोबर करणं हा महाराजांचा अपमान आहे. मी त्या खासदाराला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यासारखं आधीही कोणी नव्हतं आणि आत्ताही कोणी नाही. हिंमत असेल तर आम्ही जसं जय शिवराय बोलतो ना तसं तिथे म्हणून दाखवा, पण तुलना करू नका. ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न, कडक कारवाई करणार असं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे, पण मंत्र्यांचं काय, मंत्र्यांवर कारवाई करायची नाही, ही त्यांची भाषाच आहे ना, कडी निंदा करते है, आगे क्या. आणि मंत्री जे आता पेटवापेटवी करत आहेत ना, तुम्हाला सांगतो, जे मंत्री जे कोणी असतील, मग ते उपमुख्यमंत्री स्वतः असतील ज्यांना 2 वर्ष घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे, कळत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या, येत काही नाही म्हणून दंगली घडवायचा, हे त्यांचं ब्रीदवाक्य. सर, अरविंद सावंत असं म्हणतात की कोणाला तरी मुख्यमंत्री होता आला नाही म्हणून अशा प्रकारच्या दंगली ज्या आहेत त्या घडतात का, असा सवाल अरविंद सावंत उपस्थित करतात. असूही शकतं. कुठेतरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न हे मंत्र्यांकडनं स्फुरलं होतं. मागणी आपण करतोय. कोणाची राणे यांच्या संदर्भात कोणाची कुठेतरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होताना दिसतो आहे. वारंवार वाद, एक मिनिट, हे संपून मग तुमच्याकडे येतो. हा, कुठेतरी वारंवार वादग्रस्त होत आहे. ध्रुवीकरण करण्याचा बघा, तुम्हाला सांगतो, मुस्लिम करण्याचा प्रयत्न. हे ना मतांचं पॉलिटिक्स तर आहेच, पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचं आहे ना मणिपूर करायचं आहे. प्रधानमंत्री गेलेत का मणिपूरमध्ये? 1 वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेलं आहे, मिलिटरी घुसवलेलं आहे का शांतता आणण्यासाठी? त्यांच्यात स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं आहे. पण आज उद्योगधंदे जाणार आहेत का मणिपूरमध्ये? पर्यटक जाणार आहेत का मणिपूरमध्ये? गुंतवणूक जाणार आहे का मणिपूरमध्ये? तसंच आहे ना महाराष्ट्राचा परिस्थिती करायची आहे. बिलकुल. नागपुर में जो कुछ हुआ है उसको किस तरह से देखेंगे आप फिलहाल? प्रदर्शन होता उसके बाद हिंसा होती है, इसे आपको लग रहा है कहीं ना इंटेलिजेंस फेलियर है? उस घटना को पहले आपका रिएक्शन किस तरह से देख रहे हैं? तो घटना इंटेलिजेंस फेलियर। आप मेरी रिएक्शन पूछ रहे हैं नागपुर की घटना पे, लेकिन मुझे ये जानना है कि मुख्यमंत्री कार्यालय से क्यों ना कोई रिएक्शन आई जब अफवाहें फैलने लगी थी. जब भी किसी शहर में ऐसी घटना होती है, और ये तो खुद मुख्यमंत्री का शहर है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.